तर आजच्या दिवसातील दुसरा सामना एटी स्पोर्ट पाटपणाळा विरुद्ध रॉयल किंग स्पोर्ट कोतुली. पहिल्या चेंडूवरती मात्र आक्रमक फटका, चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. षटकारासाठी 6 धावा. 6 धावांनी सांघिक खातं ओपन केलंय. ऑन स्ट्राईक आहेत रोहित पाटील, आक्रमक फलंदाज आहेत, चांगली फलंदाजी ते करतायत. एटी स्पोर्ट पाटपणाळा विरुद्ध रॉयल किंग स्पोर्ट कोतुली आजच्या दिवसातील दुसरी लढत. पन्हाळा प्रीमियर लीग 2025 चा हा नेत्रदीपक असा सोहळा. आजच्या दिवसातील दुसरा सामना आणि दुसऱ्या सामन्यामध्ये टॉस जिंकलाय रॉयल किंग स्पोर्ट कोतुली संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले. ऑन स्ट्राईक आहेत रोहित पाटील आणि निखिल पवार. नॉन स्ट्रायकिंग एंडला गोलंदाज सज्ज अशोक चौगुले गोलंदाजी मार्क वरती. पहिल्या चेंडूवरती तर षटकार आलाय पंचांच्या उजव्या बाजूने अशोक. या वेळेला मात्र सुरेख फटका त्या ठिकाणी आहे. चेंडूखाली क्षेत्ररक्षक 1 धाव मिळेल. एका धावेने सांघिक धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 या आकड्यावरती. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना निखिल पवार आणि रोहित पाटील अशी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेत अशोक चौगुले या गोलंदाजाने. 7 धावा खर्च झाल्यात. पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन सज्ज. या सामन्यादरम्यान पंच असतील अक्षयजी कोळंबेकर सर आणि त्याचप्रमाणे शैलेशजी मदने सर. रत्नागिरी क्रिकेट असोसिएशनचे मान्यताप्राप्त पंच आहेत. हे क्रिकेट स्पर्धेमध्ये अचूक निर्णय त्यांच्या माध्यमातून दिले जातात. यावेळेला मात्र बॅटची कट घेतली होती, मात्र यष्टीरक्षक काही पकडू शकला नाहीये चेंडूला. धावसंख्येत मात्र भर पडत नाहीये. एकही धाव मिळत नाहीये चेंडूवरती. धावसंख्या स्थिरावलेली 7 या आकड्यावरती. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना गोलंदाजी मार्कवरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळत आहेत. अशोक आतापर्यंत 3 चेंडू हाताळले, 7 धावा खर्च केल्यात. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना 7 षटकांचा सामना. अनिवार्य पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाची जबाबदारी हाताळतात अशोक. पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन सज्ज झालेत निखिल यांच्यासाठी. यावेळेला या चेंडूला मात्र सन्मान दिलाय आणि 1च धाव मिळेल. एका धावेने धावसंख्येत मात्र पुन्हा एकदा भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 या आकड्यावरती. युट्यूबच्या माध्यमातून देखील अनेक क्रीडा रसिक आमच्या समवेत जोडले गेलेत. त्यांचं देखील मी स्वप्नील शिरसेकर समालोचन कक्षामधून हार्दिक स्वागत करतोय. 8 धावा धावफलकावरती लागल्यात. तर पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना अशोक चौगुले गोलंदाजी मार्क वरती. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतील. ऑन स्ट्राईक असतील रोहित पाटील ज्यांच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती धमाका आलाय. यावेळेला मात्र सुरेख फटका, ताकद आहे या फटक्यामध्ये आणि नक्कीच चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक आहे. मात्र सुरेख असं क्षेत्ररक्षण, दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि तोपर्यंत धावा मिळतील 3 धावेने सांघिक धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्या जर पाहायला गेली तर नेल्सन फिगर मध्ये 11 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय समाप्त. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, दुसरा चेंडू 1 धावेसाठी, तिसरा चेंडू डॉट आला, चौथ्या चेंडूवरती देखील 1 धाव आली होती आणि 5व्या चेंडूवरती 3 धावा आल्यात. ऑन स्ट्राईक असतील निखिल पवार, वैयक्तिक 1 धावेवरती ते खेळतायत. रोहित पाटील वैयक्तिक 10 धावांवरती खेळतायत. गोलंदाज सज्ज. यावेळेला मात्र नो बॉलचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून आणि नक्कीच फ्री हिटची देखील सुवर्ण संधी असेल. उघडा डोळे बघा नीट, येणारा चेंडू असेल फ्री हिट. मात्र त्या फ्री हिटच्या संधीचं सोनं कशा प्रकारे केलं जाईल या फलंदाजाच्या माध्यमातून. ऑन स्ट्राईक असेल निखिल पवार. धावसंख्येत 1 भर पडते. धावसंख्या झाली ती 12. मात्र या सामन्यामध्ये कोणाचे 12 वाजताना दिसतील. गोलंदाज सज्ज अशोक. यावेळेला मात्र मोठा फटका, फ्री हिटच्या संधीचं सोनं केलंय आणि लांब 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 चेंडूला पाठवून दिलंय सीमारेषेच्या पलीकडे. हालाय षटकार निखिल यांच्या बॅट मधून आणि 6 धावांच्या मदतीने धावसंख्येत मात्र भर पडले 18 धावा. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता कशा प्रकारे फटका सजवला गेला. सरळ सीमारेषेच्या बाहेर हे चेंडूला फेकून दिलंय. तर गोलंदाज सज्ज दुसरे षटक हाताळण्यासाठी. यावेळेला पहिला चेंडू, फलंदाज मात्र सफल झालाय थोडासा आणि म्हणूनच की काय चेंडू येतोय निर्धाव, डॉट बॉल आलाय. पहिला चेंडू सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. सफल झाला होता, रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. मात्र फटका काही सजवता आला नाही. पॉइंटच्या दिशेने फटका सजवण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज गोलंदाजी मार्क वरती आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन. यावेळेला मात्र तेज तरार चेंडू पुन्हा एकदा. मात्र पंचांचा इशारा येतो. लेग स्टंपच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू. अवांतर धाव घोषित करतायत पंच. अवांतर धावेने सांघिक धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचेल. गोलंदाजाचं नाव कृपया आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. सुशील गायकवाड. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेत.
पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन खोलवर टप्प्याचा चेंडू, सुरेख फटका. या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे मिडऑफच्या दिशेने, तोपर्यंत एक धाव मिळेल. एका धावीने धावसंख्येत मात्र भर पडली आहे. धावसंख्येत जाऊन पोहोचेल ती 20 या आकड्यावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना 20 अशी धावसंख्या. निखिल पवार आणि रोहित पाटील अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते. सलामी वीर म्हणून हे दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले. ऑन स्ट्राईक आहेत निखिल पवार. याच्या बॅट मधून एक षटकार आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळालाय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज सुशील गायकवाड. यावेळेला मात्र मोठा फटका आडव्या बॅटने खेळलाय. नक्की चेंडू आहे जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24 या आकड्यावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना चांगल्या प्रकारची फलंदाजी करतायत निखिल पवार आणि रोहित पाटील हे दोन फलंदाज आहेत. तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24 या आकड्यावरती. सुशील गायकवाड यांच्या या चेंडूवरती मात्र चौकार आला होता. सुरेख चौकार आपल्याला पाहायला मिळाला. PPL पन्हाळा प्रीमियर लीग 2025 पर्व 8वे या क्रिकेट स्पर्धेचं आणि 8व्या पर्वातील आजचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातील हा चालू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला संघ एटी स्पोर्ट पाट पन्हाळा विरुद्ध रॉयल किंग स्पोर्ट कोतोली. पुन्हा एकदा गोलंदाजाचा चेंडू होता मात्र अवांतर धाव घोषित करतायत पंच. अवांतर धावेने सांघिक धावसंख्येत एकने भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती ती म्हणजेच 25 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना 25 अशी धावसंख्या. आजच्या दिवसातील दुसरा सामना. पुन्हा एकदा गोलंदाज पंचांच्या उजव्या बाजूने सज्ज झालेत. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. चेंडूला क्षेत्ररक्षक आहे मात्र चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार आलाय आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 29 या आकड्यावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना आतापर्यंत 4 चेंडू या गोलंदाजाने हाताळले आणि धावा खर्च केल्यात मला वाटतं 10 या ओव्हर मध्ये. थोडस माघारी ठरतायत गोलंदाज मात्र कमबॅक करणं गरजेचं असेल. सुशील गायकवाड गोलंदाजी मार्क वरती. आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन फलंदाज निखिल साठी. यावेळेला मात्र सुरेख फटका आहे मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक असेल. झेल काही होऊ शकला नाहीये. झेल तर सुटलाय मात्र धावा किती मिळतील? एक धाव. एका धावेने धावसंख्येत पुन्हा एकदा भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 30 या आकड्यावरती. झेल होऊ शकला असता मात्र प्रयत्न केला गेला होता. तितकीशी साथ क्षेत्ररक्षणाची लाभत नाहीये गोलंदाजाला. फलंदाज नक्कीच बाद झाला असता निखिल पवार. आता मात्र ऑन स्ट्राईक असतील रोहित पाटील. गोलंदाज सज्ज. त्यावेळेला सुरेख फटका आहे. क्षेत्ररक्षक तैनात. एकही धाव मिळत नाहीये. डॉट बॉल येतोय. 2 षटकांचा खेळ झालाय. समाप्त. धावसंख्या जर पाहायला गेली तर 30 धावा धाव फलकावरती. तर गोलंदाजी मार्क वरती जलसिंग पाटील यांचं पहिल्या चेंडूवरती मात्र भव्य स्वागत केलंय. चेंडूला पाठवून दिलंय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी हालाय षटकार आणि 6 धावांच्या मदतीने धावसंख्येत मात्र भर पडली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 36. 36 धावा धाव फलकावरती. जलसिंग पाटील हे नाव आहे कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील एक मोठं नाव. त्यांनी क्रिकेटची अनेक वर्ष सेवा केली आहे. चांगल्या प्रकारची कामगिरी केली आहे. ते जलसिंग पाटील गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालेत. अनेक क्रिकेट स्पर्धा ज्यांनी गाजून सोडल्यात आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीच्या माध्यमातून. तेच गोलंदाजी मार्क वरती जलसिंग पाटील. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 36 या आकड्यावरती. पुन्हा एकदा जलसिंग पाटील. यावेळेला मात्र 30 थरार चेंडू होता आणि एक धाव नक्कीच मिळेल या चेंडूवरती. एका धावीने धावसंख्येत मात्र भर पडली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 37 या आकड्यावरती. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करताना दिसत आहे. अनुभव आहे. अनेक मोठमोठे क्रिकेट स्पर्धा हा खेळाडू खेळलाय आणि त्याच अनुभवाचा वापर करताना दिसतील. सूरज नाव काय? कळंबेगावचा सुपरस्टार. कलंबेगावचा सुपरस्टार. काय उसको क्या बोलने का माहिती आहे? गेंदा. यावेळेला सुरेख फटका. क्षेत्ररक्षक तैनात आहेत मात्र 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी आलाय चौकार आणि 4 धावांच्या मदतीने धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 41 या आकड्यावरती. यानंतर मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच असेल सूरज अभिजित पाटील.
बंद करून दिलाय कुंभी कसारी सहकारी साखर कारखान्याचे होलसेल अभिजित पाटील साहेब मरळी यांच्याकडून पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब सूरज अडिसरे जियानमन स्पोर्ट्सचा खेळाडू जातो मी अंघोळ करायचं. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला मात्र ते सरार चेंडू होता समजू शकले नाहीयेत फलंदाज. आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय निर्धाव. पुन्हा एकदा धोंडीराम गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. ऑन स्ट्राईक असतील यावेळेला रोहित पाटील. वैयक्तिक 15 धावांवरती ते खेळतायत. यावेळेला आखूड टप्प्याचा चेंडू होता. पुरेपूर समाचार घेतलाय चेंडूचा. चेंडूला पाठवून दिलाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. हा आलाय खणखणीत षटकार. 6 धावा आणि 6 धावांच्या मदतीने धावसंख्येत मात्र भर पडते. चौकार आहे. चौकाराच्या मदतीने षटकार आणि 6 धावांच्या मदतीने धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्या जण पोहोचली ती म्हणजेच धावसंख्या जाऊन पोहोचली ती 48 या आकड्यावरती. यावेळेला मात्र मोठा फटका खेळवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. वन बाउन्स चेंडूला गॅदर करतायत आणि तोपर्यंत 2 धावा मिळतील. 2 धावेने धावसंख्येत भर पडली आहे. धावसंख्या जण पोहोचली ती 50 या आकड्यावरती. 4थं षटक प्रगतीपथावरती असताना 50 अशी धावसंख्या. धोंडीराम यांनी आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत. 9 धावा खर्च केल्या त्या ओव्हरमध्ये, ज्यामध्ये 1 षटकार पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा यावेळेला मात्र तेज तरार चेंडू उसळी घेणारा चेंडू होता. संपर्क होऊ शकला नाहीये आणि चेंडू जातोय तेज तरार यष्टीरक्षकाच्या गोदीमध्ये. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जर विचार केला गेला तर 50 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. रोहित पाटील खेळण्यासाठी सज्ज झालेत. यावेळेला आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा झेल होऊ शकला नाहीये. मात्र चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेखा पलीकडे. हा आलाय चौकार. फलंदाज रोहित पाटील यांच्या बॅट मधून आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 54 या आकड्यावरती. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहत आहोत. एटी स्पोर्ट पाटपनाळा विरुद्ध रॉयल किंग स्पोर्ट कोतोली. टॉस जिंकलाय रॉयल किंग स्पोर्ट कोतोली संघाने. आणि प्रथमतः फलंदाजी स्वीकारली. क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतोय एटी स्पोर्ट पाटपनाळा संघ. गोलंदाजी मार्कवरती धोंडीराम. त्यावेळेला देखील सुरेख फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला गॅदर करेल आणि तोपर्यंत नक्कीच 2 धावा मिळतात. 2 धावेने धावसंख्येत भर पडते. 50चा इशारा येतोय षटक संपल्याचा. 4 षटकांचा खेळ झालाय. समग्र धावसंख्या जर विचार केला गेला तर 56 धावा धावफलकावरती. म्हणजे 24 चेंडूंचा खेळ होतोय. सलामी वीर 2 मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. वैयक्तिक निखिल 24 धावांवरती खेळतायत तर रोहित पाटील 29 धावांवरती आतापर्यंत खेळतायत. धावसंख्येत जर विचार केला गेला 56 धावा. अजूनही 3 षटकांचा खेळ असेल शेष. म्हणजे 18 चेंडू शिल्लक असतील. मात्र येणारे चेंडू हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाईल याकडे लक्ष असेल. स्पर्धा खेळत असतो. नवीन बॅटर 1 डाऊन स्वरूपामध्ये मैदानाचा ताबा घेताना दिसतील. शुभम गायकवाड. कशा प्रकारची फलंदाजी यांच्या माध्यमातून केली जाईल तेच तर गोलंदाज आहेत. सामना करावा लागेल या गोलंदाजाला. मार्क ऑन स्ट्राईक खेळताना दिसतील तर गोलंदाजी मार्कवरती जलसिंग पाटील. या सामन्यादरम्यान पंच म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहेत अक्षयजी कोळंबेकर सर, शैलेशजी मदने सर. चेंडू होता. चेंडू पायावरती आदळताना दिसतोय. समजू शकले नाहीये तर फलंदाज शुभम गायकवाड. जलसिंग पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज. यावेळेला देखील मोठा फटका सजवायचा होता. संपर्क होऊ शकला नाहीये.
मात्र दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. 2 धावेने धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच धाव फलकावरती 58 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 58 अशी धावसंख्या. रोहित पाटील आणि शुभम गायकवाड अशी जोडी. यावेळेला मात्र मोठा फटका सजवायचा होता. तेच तर पुन्हा एकदा चेंडू जातोय कीपरच्या हातामध्ये. जलसिंग पाटील आतापर्यंत 2 धावा यांनी खर्च केल्या, तर 4 चेंडू आतापर्यंत हाताळलेत. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतायत. यावेळेला मात्र क्लीन बॉल डेस्टॅनचा वेध घेतला जातोय आणि शुभम गायकवाड यांची खेळी होते समाप्त. दुसरी सफलता प्राप्त करतायत ओव्हर मध्ये जलसिंग पाटील. चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळतायत. रोहित पाटील वैयक्तिक 15 चेंडू फेस केलेत आणि धावा खर्च केलेत, म्हणजे धावाच त्यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाल्या. 59 धावा धावफलकावरती. दुसरा गडी झालाय बाद. शुभम गायकवाड मात्र त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतील. आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन पन्हाळा प्रीमियर लीग 2025 आजचा हा दुसरा दिवस या क्रिकेट स्पर्धेचा आणि दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना एटी स्पोर्ट बाट पन्हाळा विरुद्ध रॉयल किंग स्पोर्ट कोतोली. ऑन स्ट्राईक योगेश कदम. लॉंगॉनच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. 1 धाव तर मिळेल या चेंडूवरती. एका धावेने धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली. 5 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 59 धावा धावफलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये रोहित पाटील आणि योगेश कदम अशी जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 12 चेंडूचा खेळ असेल शेष, म्हणजे 2 ओव्हर अजून शिल्लक असतील या इनिंग मधल्या. मात्र येणारे षटक हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाईल एटी स्पोर्ट पाट पन्हाळा संघाच्या माध्यमातून. जलसिंग पाटील यांनी 2 सफलता या ओव्हर मध्ये प्राप्त केल्यात. चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळली आहे. तर गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सज्ज. धोंडीराम गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेत. पन्हाळा प्रीमियर लीग 2025 युट्यूबच्या माध्यमातून देखील अनेक क्रीडा रसिक. यावेळेला मात्र मोठा फटका. गुड नाईट एक तमाशा देख पद्धतीचा फटका पाहायला मिळतो आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी हा आलाय षटकार. योगेश कदम यांच्या बॅट मधून षटकार. 6 धावा आणि 6 धावांच्या मदतीने धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 65 धावा धावफलकावरती. 6वं षटक प्रगतीपथावरती असताना योगेश कदम ऑन फायर. षटकार आलाय त्यांच्या बॅट मधून. नक्कीच आमच्या युट्यूब चॅनलला देखील शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. घर बसल्या सेवा तुम्हाला आमचे युट्यूबचे सर्वेसर्वा ओमकार पाटील यांच्या माध्यमातून देण्यात येत आहे. अनेक क्रीडा रसिक युट्यूबच्या माध्यमातून देखील जोडले गेले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा मोठा फटका सजवायचा होता. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक आहे, झेल होईल का? मात्र चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. पुन्हा एकदा आलाय षटकार योगेश कदम यांच्या बॅट मधून. हा दुसरा षटकार. धोंडीराम यांच्या गोलंदाजीवरती मात्र प्रत्युत्तर दिलं जातं. योगेश कदम ऑन फायर. धावसंख्या जर विचार केला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 71 आकड्यावरती. 2 षटकार खेचलेत सलग. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. गोलंदाजी मार्कवरती. आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन सज्ज होईल धोंडीराम. समजत नाहीये की चेंडू कुठे टाकायचा आहे, मात्र कमबॅक करावं लागेल गोलंदाजीमध्ये. जर सामना जिंकायचा असेल, तर सामन्यामध्ये धावा कमी द्यायच्या असतील तर नक्कीच या मॅच मध्ये तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. धावसंख्या झाली ती 71 धावा. 2 षटकार आलेत योगेश कदम यांच्या बॅट मधून. वैयक्तिक 13 धावांवरती ते खेळतायत, तर रोहित पाटील वैयक्तिक 29 धावांवरती खेळतात. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. धोंडीराम गोलंदाजी मार्कवरती. आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने
पुन्हा एकदा सलग तिसरा चेंडू देखील फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे आणि हा आलाय षटकार. योगेश कदम ऑन फायर. 3 सलग षटकार त्यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालेत आणि नक्कीच धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 77 धावा. धुवाधार फलंदाजी करतायत. मागच्या सामन्यामध्ये देखील 5 षटकार पाहायला मिळाले होते. सलग 5 षटकार पाहायला मिळाले होते आणि शेवटचा चेंडू मात्र 1 धाव पाहायला मिळाली होती. मात्र या सामन्यामध्ये सलग 3 षटकार पाहायला मिळाले. योगेश कदम यांच्या बॅट मधून वैयक्तिक ते 4 चेंडू त्यांनी फेस केलेत, ज्यामध्ये 3 षटकारांचा समावेश आहे. वैयक्तिक 19 धावांवरती ते खेळतायत. धावसंख्येत जर विचार केला गेला तर 17 धावा. धोंडीराम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन या वेळेला देखील सलग 4था चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. हा देखील आलाय षटकार. 6 धावा. षटकारांचा अक्षरशः पाऊस पाडलाय या फलंदाजाने. चांगल्या प्रकारची फलंदाजी सध्या करतायत धोंडीराम. धावसंख्येत मात्र भर पडली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 83 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. थोडेसे महागडे ठरले आहेत, मात्र प्रयत्न करावे लागतील, कारण रस्ता किती खड्ड्यांनी भरलेला असला तरी एक चांगला बूट घालून त्यावर आपण सहज चालू शकतो. परंतु चांगल्या बुटामध्ये एक जरी खडा असला तर चांगल्या रस्त्यावर काही पावलं चालणं सुद्धा कठीण होतं. मग तो मनुष्य बाहेरच्या आव्हानाने नाही तर आतल्या कमजोरीमुळे अयशस्वी होत असतो. गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा आकुटप्प्याचा चेंडू. सुरेख फटका आणि सलग 5वा षटकार. योगेश कदम ऑन फायर. त्यांच्या बॅट मधून 5वा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच विचार करत असेल गोलंदाज की चेंडू टाकायचा तरी कुठे. धावसंख्येचा विचार केला गेला तर धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय 89 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मात्र काय फलंदाजी केली जाते योगेश कदम यांच्या माध्यमातून. ही खासियत आहे पन्हाळा प्रीमियर लीगची. पन्हाळा प्रीमियर लीग 2025 8वं पर्व या क्रिकेट स्पर्धेचं 8व्या पर्वातील दुसरा सामना आणि दुसऱ्या सामन्यामध्ये धुवाधार फलंदाजी करतायत योगेश कदम. 6 चेंडू आतापर्यंत फेस केलेत. धावसंख्या जर पाहायला गेली तर 31 धावा. शेवटच्या चेंडूवरती षटकार येईल का? या स्पर्धेतील इतिहास घडू शकेल का? या वेळेला मात्र झेल होता, मात्र झेल सुटलाय. आणि हा झेल कोणाचा सुटलाय तर ज्या खेळाडूने 5 षटकार लगावले ते मॅच मध्ये, त्याच खेळाडूचा झेल या ठिकाणी जमिनीला दान होताना दिसलाय. धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 90 धावा धावफलकावरती. 5 षटकारांची खेळी केली योगेश कदम यांनी. वैयक्तिक 7 चेंडू आणि 32 धावांवरती ते खेळतायत. रोहित पाटील वैयक्तिक 15 चेंडू 29 धावांवरती खेळतायत. उर्वरित 7 चेंडूंचा खेळ असेल शेष या इनिंग मधला. 90 धावा धावफलकावरती. पन्हाळा प्रीमियर लीग 2025 चा नेत्रदीपकाचा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. युट्यूबच्या माध्यमातून देखील अनेक क्रीडा रसिक आमच्या सोबत जोडले गेले. कोल्हापूर ग्रामीण क्रिकेट या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच बेल आयकॉनला टच करा आणि सबस्क्राईब करा. युट्यूबच्या माध्यमातून देखील ही स्पर्धा 7 समुद्रा पलीकडे जाऊन आतापर्यंत पोहोचली आहे. 6 चेंडूंचा खेळ असेल शिल्लक. मात्र येणारे 6 चेंडू, अंतिम 6 चेंडू हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाईल तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालाय अशोक चौगुले. आपले षटक घेऊन, शेवटचं षटक घेऊन टप्प्याचा चेंडू. चेंडूचा समाचार घेतला जातोय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा 6 धावांसाठी षटकार योगेश कदम यांच्या बॅट मधून. आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्येत मात्र पुन्हा एकदा भर पडली. धावसंख्या जाऊन पोहोचली 96 धावा धावफलकावरती. ऑन स्ट्राईक असेल योगेश कदम. वैयक्तिक 38 धावांवरती खेळताय. अर्धशतक पाहायला मिळेल का या मॅच मधलं, याकडे क्रीडा रसिकांचं संपूर्ण लक्ष लागलेलं असेल. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा अशोक. गोलंदाज सज्ज झालाय. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतील योगेश साठी. यावेळेला देखील झेल होऊ शकला असता, मात्र प्रयत्न तर चांगले होते. 1च धाव मिळेल. एका धावेवरती दोन्ही फलंदाज समाधान मानताना दिसत आहेत. एका धावेने धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 97 या आकड्यावरती. शेवटचं आणि अंतिम षटक प्रगतीपथावरती असताना 97 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज अशोक. गोलंदाजी मार्कवरती आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन. यावेळेला मात्र मोठा फटका आलाय नक्कीच. रोहित पाटील ऑन फायर. चेंडू करतोय हवाई सफर. सीमा रेषा पार. अफलातून षटकार. 6 धावा आणि 6 धावांच्या मदतीने धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 103 धावा. संघाचं शतक आपल्याला पाहायला मिळतंय 103 धावा. मागच्या मॅच मध्ये देखील 123 धावा कुठल्या गेल्या होत्या.
124 धावांचं टार्गेट ठेवला गेला होता. मात्र या मॅच मध्ये अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. 2 षटकार आलेत या मॅच मध्ये. 1 षटकार योगेश कदम यांच्या बॅट मधून तर 1 षटकार रोहित पाटील यांच्या बॅट मधून. पुन्हा एकदा मोठा फटका सजवायचा होता, संपर्क झाला नाही. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न होतोय आणि 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का? मात्र नकार दिला यावेळेला. 2 धावाच मिळतील. 2 धावेने सांघिक धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 105 या आकड्यावरती. अंतिम षटक आता जाणं दिसत आहेत. अशोक चौगुले. अजूनही 2 चेंडूचा खेळ असेल शेष. रोहित पाटील योगेश कदम ही जोडी. रोहित पाटील वैयक्तिक 17 चेंडू 37 धावांवरती खेळत आहेत. नॉन स्ट्रायकिंग लीडला योगेश कदम 9 चेंडूवरती 39 धावांवरती खेळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. गोलंदाजी मार्क वरती अशोक आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन सज्ज झालेत. पंचांच्या उजव्या बाजूने यावेळेला मात्र सुरेख फटका आहे. क्षेत्ररक्षक तैनात. 1 बाउन्स चेंडूला गॅदर करेल आणि तोपर्यंत 1च धाव. एका धावेने सांघिक धावसंख्येत मात्र 1 ने भर पडते. 106 अशी धावसंख्या. मात्र शेवटच्या चेंडूवरती काय घडेल? षटकारांची आतिषबाजी करणारा फलंदाज. ज्या खेळाडूने 5 षटकार मारले होते तोच फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 106 धावा धावफलकावरती. योगेश कदम 39 धावांवरती खेळतायत. मात्र शेवटच्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळेल का? या क्रीडा रसिकांना आतापर्यंत 2 षटकार या ओव्हर मध्ये आलेत. यावेळेला मात्र मोठा फटका आहे. चेंडूखाली क्षेत्ररक्षक जाईल तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न होईल का? आणि नक्कीच 2 धावा आणि 2 धावेने 3 धावा. 3 धावेने धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 109 धावा. जिंकण्यासाठी 110 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. कारण तो समाधान खडके काय खडके झाला. समाधान खडके गोलंदाजी मार्क वरती पहिले षटक हाताळण्यासाठी 110 धावांचं समीकरण. जलसिंग पाटील ऑन स्ट्राईक असतील. एक आक्रमक फलंदाज आहेत. मात्र ती आक्रमकता या मॅच मध्ये दाखवणं गरजेचं असेल. विकेट वरती टिकून राहणं हे गरजेचं असेल. सुशील गायकवाड नॉन स्ट्रायकिंग एंडला. पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका सजवायचा होता. मात्र सुरेख असे क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. या चेंडूवरती कोणत्या प्रकारची धाव घेऊ शकला नाहीयेत फलंदाज. जलसिंग पाटील पन्हाळा तालुक्यातील एक मोठं नाव आहे. अनेक क्रिकेटच्या स्पर्धा ज्या खेळाडूने आपल्या फलंदाजी गोलंदाजीवरती गाजवून सोडल्यात तोच फलंदाज. फुल टॉस चेंडू. सुरेख फटका. देखना फटका पाहायला मिळतोय आणि नक्की चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. जलसिंग पाटील यांच्या बॅट मधून आलाय खणखणीत षटकार. 6 धावेने सांघिक धावसंख्येचं खातं ओपन होतंय. जलसिंग पाटील ऑन फायर. समाधान खडके गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू तर सुरेखरित्या हाताळला गेला होता. मात्र दुसरा चेंडू फुल टॉस होता. फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी. ही खासियत आहे जलसिंग पाटील यांची. आक्रमक फलंदाज आहेत. पन्हाळा तालुक्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील एक मोठं नाव टेनिस क्रिकेट विश्वातील म्हणजे जलसिंग पाटील. ऑन स्ट्राईक असतील. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेला थोडेसे शफल झाले आणि नक्की चेंडूला पाठवलंय मिड ऑन लॉंग ऑनच्या दिशेने चौकारासाठी. 4 धावा. 4 धावांच्या मदतीने धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्या पुन्हा एकदा जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 10 या आकड्यावरती. सुरेख फटका पाहायला मिळालाय जलसिंग पाटील यांच्या बॅट मधून. समीकरण आहे या मॅच मध्ये 110 धावांच्या लक्ष्याचा करायचा आहे पाठलाग आणि सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. जलसिंग पाटील आणि सुशील गायकवाड. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. समाधान खडके गोलंदाजी मार्क वरती पंचांच्या डाव्या बाजूने. यावेळेला मात्र पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू करतोय हवाई सफर. सीमा रेषा पार. षटकार आणि 6 धावांच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडली. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 16 या आकड्यावरती. आक्रमक रूप धारण केलंय जलसिंग पाटील यांनी. एक दर्जेदार फलंदाज आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील आणि म्हणूनच की काय क्रिकेट स्पर्धा खेळण्यासाठी एक दाखल झालेत. लीग स्वरूपाची क्रिकेट स्पर्धा पन्हाळा प्रीमियर लीग. आजच्या दिवसातील हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा ज्यामध्ये समीकरण ठेवलं गेलंय 110 धावांचं.
धावसंख्येचा जर विचार केला गेला तर 16 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. जलसिंग पाटील यांच्या बॅटमधून 2 षटकार 1 चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज समाधान खडके पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन जलसिंग पाटील साठी. जलसिंग पाटील ऑन स्ट्राईक असतील. नॉन स्ट्रायकिंग गेटला सुशील गायकवाड. पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. सुरेख फटका, ताकद नजाकत, एलिव्हेशन आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. आणि चौकाराच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 20 या आकड्यावरती. जलसिंग पाटील ऑन फायर. पहिल्या ओव्हर मध्ये तब्बल 20 धावा खर्च झाल्यात. पहिला चेंडू डॉट आला होता. तदनंतर षटकार चौकारांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 20 या आकड्यावरती. रिक्वायर्ड रन रेटचा जर विचार केला गेला तर 14.59 ची आवश्यकता अजूनही या मॅच मध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज समाधान खडके गोलंदाजी मार्क वरती. युट्यूबच्या माध्यमातून देखील अनेक क्रीडा रसिक जोडले गेलेत आमच्या सोबत. घरात बसून अगदी या क्रिकेट स्पर्धेचा आनंद तुम्हाला घेता येतोय याचं संपूर्ण श्रेय जाते कोल्हापूर ग्रामीण क्रिकेट या युट्यूब चॅनलला. पुन्हा एकदा मोठा फटका आहे नक्की. चेंडू ट्रॅव्हल करतोय. 1 बाउन्स सीमारेखा पलीकडे 4 धावांसाठी चौकार. आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या मात्र स्थिरावली जाऊन 24 या आकड्यावरती. थोडेसे महागडे ठरले तर अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं षटक दिलं गेलं होतं समाधान खडके यांना. मात्र षटकार चौकारांच्या अक्षरशः पाऊस पाडलाय. या फलंदाजाने नाव आहे जलसिंग पाटील. एका षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या जर विचार केला गेला तर 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 110 धावांचं समीकरण टार्गेट या मॅच मध्ये ठेवलं गेलंय. अजूनही जिंकण्यासाठी 36 चेंडू मध्ये धावा करायचे 86. मात्र जलसिंग पाटील जोपर्यंत मैदानामध्ये आहेत तोपर्यंत काही होऊ शकतं या मॅच मध्ये. नाव या ठिकाणी दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी पाठवायचे आहेत. निखिल गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळालाय. पहिले निखिल पवार उर्फ सैराट पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त केली आहे. फलंदाज बाद झाले सुशील गायकवाड. बॅट्समन कोण दादा हे सोनेला दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण पाठवायचे आहेत. अन्यथा तुम्हाला पेनल्टी लावण्यात येईल. 12वा खेळाडू आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण दाखल करायचा आहे. तर निखिल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. सुरेख चेंडू पाहायला मिळालाय. समजू शकला नाहीये फलंदाज. स्वप्नील मैदानामध्ये दाखल झालाय. धावसंख्या जर विचार केला गेला तर 24 धावा धावफलकावरती. जलसिंग पाटील नॉन स्ट्रायकिंग गेटला वैयक्तिक 24 धावांवरती ते खेळतायत. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा. यावेळेला देखील पंचांचा इशारा येतोय वाईट बॉलचा. अवांतर धाव
घोषित करतायत पंच. अवांतर धावेने धावसंख्येत मात्र 1 ने भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25 या आकड्यावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या जर विचार केला गेला तर 110 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. 25 धावा तर आल्यात, मात्र अजूनही बऱ्याच धावा करायच्या आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना निखिल पवार उर्फ सैराट. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू होता. सुरेख फटका, क्षेत्ररक्षक आहे मात्र चेंडू जाईल वन बाउन्स सीमारेखा पलीकडे. 4 धावांसाठी आलाय खणखणीत चौकार आणि 4 धावांच्या मदतीने धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29 या आकड्यावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना आतापर्यंत 3 चेंडू या गोलंदाजीने हाताळलेत, ज्यामध्ये 1 वाईट बॉल आणि पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली होती. दुसरा चेंडू निर्धाव आणि तिसऱ्या चेंडूवरती चौकार आलाय. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होते निखिल. स्वतः कर्णधार आहेत या संघाचे आणि चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये. 33 चेंडू 81 धावांची आवश्यकता. यावेळेला मात्र सुरेख फटका आणि नक्की चेंडू ट्रॅव्हल करतोय 4 धावांसाठी. पुन्हा एकदा हा दुसरा चौकार पाहायला मिळतोय या षटकातील आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्येत मात्र पुन्हा एकदा भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 33 या आकड्यावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना 33 अशी धावसंख्या. 110 धावांचं टार्गेट ठेवलं गेलं या मॅच मध्ये, तर धावसंख्या जाऊन पोहोचली 33. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये गोलंदाज सज्ज निखिल पवार. यावेळेला मात्र सुरेख चेंडू पाहायला मिळाला होता. चांगला चेंडू नक्कीच पाहायला मिळालाय. धावसंख्या जर विचार केला गेला तर 33 धावा. 5 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. अजूनही अंतिम शेवटचा चेंडू या षटकातील शिल्लक असेल. गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज निखिल पवार. यावेळेला मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता. नक्की सुरेख फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला अडवेल तोपर्यंत किती धावा मिळतील याकडे लक्ष असेल. 1च धाव. एका धावेने धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 34 या आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 34 अशी धावसंख्या. टार्गेट ठेवलं गेलं 110 धावांचं. पन्हाळा प्रीमियर लीग 2025 नेत्रदीपक असा 16 क्रिकेट स्पर्धेचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातील चालू असलेला दुसरा सामना. टिकवाईट रन रेटचा जर विचार केला गेला तर 15.20 ची सरासरी गाठावी लागेल प्रत्येक षटका मागे जर या सामन्यामध्ये विजय प्राप्त करायचा असेल. 30 चेंडू मध्ये 76 धावा अजूनही करायच्या आहेत या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्क करते पंचांच्या डाव्या बाजूने. यावेळेला मात्र पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू करतोय हवाई सफर. सीमा रेषा पार. षटकार आणि 6 धावांच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडली. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 16 या आकड्यावरती. आक्रमक रूप धारण केलंय जनसिंग पाटील यांनी. मार्क वरती तिसरे षटक हाताळण्यासाठी वर्णी लागली आहे गोलंदाजांची. योगेश ज्यांनी 5 षटकार लगावले होते सलग, तेच फलंदाज आपल्याला यावेळेला मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. योगेश कदम एक आक्रमक फलंदाज आहेत. अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे खेळाडू आहेत. पन्हाळा तालुक्यातील. 2 षटकाचा खेळ झालाय समाप्त. 34 धावा कुठल्या केल्यात. पुन्हा एकदा सज्ज झालेत गोलंदाज. मात्र ऑन स्ट्राईकला असतील स्वप्नील. नॉन स्ट्रायकिंग गेंडला जलसिंग पाटील. आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन योगेश कदम पंचांच्या उजव्या बाजूने सज्ज झालेत. पहिला चेंडू वर फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. संपर्क झाला नाहीये. हाताळला गेला योगेश यांच्या माध्यमातून डॉट बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज गोलंदाजी मार्क वरती. यावेळेला मात्र सुरेख फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. झेल बाद स्वरूपामध्ये बाद होत आहेत फलंदाज स्वप्नील यांची खेळी होते समाप्त. वैयक्तिक 9 धावा त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या होत्या. शुभम यांनी झेल पकडला होता. सुरेख झेल पाहायला मिळाला होता. चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेदरम्यान पाहायला मिळते. आजच्या दिवसातील दुसरा सामना 110 धावांचं टार्गेट ठेवला गेलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 34. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना पन्हाळा प्रीमियर लीग 2025
रॉयल किंग स्पोर्ट कोतोली संघ एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला एटी स्पोर्ट पाटपनाळा टॉस जिंकला होता. रॉयल किंग स्पोर्ट कोतोली संघाने प्रथमतः तर गोलंदाज सज्ज. यावेळेला मात्र सुरेख फटका क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी शुभम चेंडूला गॅदर करताना दिसतील आणि तोपर्यंत एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्येत मात्र जरूर भर पडली. धावसंख्या 35 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज गोलंदाजी मार्क वरती. योगेश कदम आतापर्यंत चांगले चेंडू त्यांच्या माध्यमातून हाताळले जातात. हे दर्जेदारच क्रिकेट या पन्हाळा तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात. अनेक खेळाडू या पन्हाळा तालुक्यामधून बिलॉंग करत असताना आतापर्यंत चांगल्या प्रकारची कामगिरी सर्वच खेळाडू करत आलेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज गोलंदाजी मार्क वरती आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन. यावेळेला मात्र उंच फटका. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली मात्र चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. हा आलाय षटकार जलसिंग पाटील यांच्या बॅट मधून. हा मोठा प्रहार चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. षटकार पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेला मात्र ते तरार चेंडू होता समजू शकले नाहीयेत फलंदाज. मात्र धावसंख्या मात्र पाहायला मिळते धावफलकावरती 41 धावा धावफलकावरती. नक्कीच 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 41 अशी धावसंख्या. योगेश कदम गोलंदाजी करत असताना आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत आलेत. या ओव्हर मध्ये त्यांनी फक्त 7 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. जलसिंग पाटील वैयक्तिक 30 धावांवरती खेळतायत. यावेळेला मात्र मोठा फटका आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक मात्र चेंडू जाईल वन बाउंस सीमारेखा पलीकडे. हा आलाय जलसिंग पाटील यांच्या बॅट मधून खणखणीत चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली. 3 षटकाचा खेळ झालाय समाप्त. 18 चेंडूंमध्ये धावा झाल्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 45. आली काय माझे तर काय चालू. धावसंख्या झाली ती 45 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. अजूनही 24 चेंडू असतील शिल्लक. 16.25 ची सरासरी गाठावी लागेल या मॅच मध्ये जर तुम्हाला जिंकायचं असेल. 24 चेंडू 65 धावांची आवश्यकता असेल या मॅच मध्ये. धावा झाल्यात 45. बघा पडते ना ते माग पडायचं वाऱ्यात. चोवीस चेंडू 65 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्क वरती 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी वर्णी लागते. सूरज गोलंदाजी मार्क वरती. उत्तम तोडकर
ऑन स्ट्राईक पहिला चेंडू तेज तरार पायावरती आदळतोय, मात्र बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळेल. एका धावेने सांघिक धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली 46 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी समीकरण बदलते. 23 चेंडूचा खेळ असेल अजूनही शिल्लक. 64 धावा करायचे त्या मॅच मध्ये. मात्र जलसिंग पाटील अजूनही मैदानामध्ये वैयक्तिक 9 चेंडू 34 धावा त्यांच्या बॅट मधून या मॅच मध्ये आल्या. मात्र या वेळेला मोठे फटके खेचावे लागतील या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्गावरती सूरज पुन्हा एकदा सज्ज झालाय. आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने जलसिंग पाटील यांच्यासाठी पुढील चेंडू. दर्जेदार फटका. चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. हा आलाय खणखणीत षटकार आणि 6 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 52 या आकड्यावरती. जयसिंग पाटील एक आक्रमक फलंदाज आहेत आणि चेंडूला सरळ पाठवले सीमारेषेच्या पलीकडे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 52 या आकड्यावरती. रिक्वायर्ड रन रेटचा जर विचार केला गेला तर 15.82 ची सरासरी गाठावी लागेल. 58 धावांची अजूनही आवश्यकता. 22 चेंडूचा खेळ असलेली शिल्लक. चौथं षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या झाली ती 52 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. थोडासा कानमंत्र देताना दिसत आहे शुभम. गोलंदाज सूरज यांना षटकार आलाय जयसिंग पाटील यांच्या बॅट मधून. 10 चेंडू वैयक्तिक 40 धावांवरती ते खेळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेला मात्र 30 तरार चेंडू होता. पंचांचा इशारा काय असतील याकडे लक्ष लागले. व्हाईट बॉल. अवांतर धावेचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून आणि अवांतर धावेने सांघिक धावसंख्येत मात्र एकने पुन्हा एकदा भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 53 या आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. सूरज कमबॅक करावं लागेल. ही विकेट महत्वाची असेल मॅच मध्ये. जयसिंग पाटील पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज. यावेळेला मात्र 30 तरार चेंडू होता. मात्र पंचांवरती कोणत्याही प्रकारचा दबाव पाहायला मिळत नाहीये. अचूक निर्णय या पंचांच्या माध्यमातून कालच्या दिवसापासून दिले जात आहेत. हे 2 पंच आपल्याला लाभलेत या क्रिकेट स्पर्धेसाठी. आज रत्नागिरीतून दाखल झालेत सन्माननीय शैलेश मदने आणि सन्माननीय अक्षय कोळंबेकर. नामवंत पंच आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील. धावसंख्या जर पाहायला गेली तर 53 धावा 110 धावांचा टार्गेट ठेवला गेला या मॅच मध्ये. 16.29 ची सरासरी गाठावी लागेल. 21 चेंडू 57 धावांची अजूनही आवश्यकता. तर जोपर्यंत जलसिंग पाटील मैदानामध्ये आहेत तोपर्यंत काहीही घडू शकतं. गोलंदाज सज्ज सूरज. यावेळेला मात्र मोठा फटका सजवायचा होता. संपर्क झाला नाहीये. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का? मात्र नकार दिलाय. 1च धाव मिळेल. एका धावेने सांघिक धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 54 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सूरज. चौथ्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडू हाताळले. 20 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 56 धावांची आवश्यकता. 20 चेंडू धावा करायच्या. 56-54 धावा धावफलकावरती. ऑन स्ट्राईक उत्तम तोडकर. यावेळेला मात्र मोठा फटका सजवायचा होता. संपर्क तितकासा झाला नाहीये. मात्र स्ट्रायकिंग एंडला एका धावेने स्ट्राईक रोटेट होते. स्ट्रायकिंग एंडला खेळताना दिसतील जलसिंग पाटील. यांच्याकडून अपेक्षा आहेत अनेक मोठे सामने खेळण्यासाठी. हा खेळाडू माहीर आहे. मात्र ती माहीरता या सामन्यामध्ये दाखवणं गरजेचं असेल. उर्वरित शेवटचा चेंडू शिल्लक. 55 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जलसिंग पाटील. यावेळेला मात्र स्टेप आउट होऊन खेळलेला फटका. सरळ चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी आलाय जलसिंग पाटील यांच्या बॅट मधून धमाकेदार षटकार. धावसंख्येत मात्र भर पडली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 61 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी 16.33 ची सरासरी अजूनही गाठावी लागेल. 18 चेंडूचा खेळ असेल शिल्लक. धावा करायचे 49 या मॅच मध्ये. मात्र काय होईल, काय बिघडेल, येणारा गोलंदाज कोणता असेल त्याकडे लक्ष लागलंय. चांगल्या प्रकारची क्रिकेट स्पर्धा, दर्जेदार क्रिकेट स्पर्धा. आजच्या दिवसातील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. टी स्पोर्ट पाटपन्हाळा विरुद्ध रॉयल किंग स्पोर्ट कोतोली. पडली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 61 या आकड्यावरती.
49 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज कोणता असेल तर गोलंदाज सज्ज झालेत गोलंदाजीवरती. उत्तम असेल स्ट्रायकिंग एंडला. मोठा फटका सजवायचा होता. एकच धाव मिळेल. एका धावेने सांघिक धावसंख्येत मात्र भर पडते. पुन्हा एकदा धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 62 धावा. योगेश कदम गोलंदाजी मार्क वरती. जिंकण्यासाठी अजूनही 17 चेंडू 48 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. चुरशीचा सामना आपल्याला पाहायला मिळत आहे. 3 धावा दूर आहे अर्धशतकापासून जलसिंग पाटील. एखादा मोठा फटका खेचून अर्धशतक खेचलं जाईल का या स्पर्धेचं. त्यावेळेला फुलटॉस चेंडू होता. नक्कीच पंचांकडे तर अपील केलं जातंय आणि फलंदाज जलसिंग पाटील यांची खेळी आहे या ठिकाणी समाप्त झाली आहे. फलंदाज बाद माघारी परतताना दिसतील फलंदाज जलसिंग पाटील. वैयक्तिक 47 धावांवरती ते खेळताना दिसले होते. मोठा फटका खेचायचा होता. फुलटॉस चेंडू होता आणि सरळ मिडल स्टंप यांचा गॉन केलेला आहे. फलंदाज बाद जलसिंग पाटील. धावसंख्येत जर विचार केला गेला तर 62 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. योगेश कदम यांचं खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी देखील त्यांनी केली आहे. चांगली फलंदाजी देखील या मॅच मध्ये ते करताना दिसले आहेत. 18 रिक्वायर्ड रन रेट आहे. जिंकण्यासाठी अजूनही 16 चेंडू 48 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. 16 चेंडू धावा करायच्या 48. मात्र नवीन फलंदाज कोणता असेल. गणेश मैदानाचा ताबा घेताना दिसतील. जिंकण्यासाठी 16 चेंडू 48 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालेत. 16 चेंडू 48 धावा करायच्या आहेत. तर गणेश नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाले. 16 चेंडू धावा करायच्या 48 या मॅच मध्ये. गोलंदाज सज्ज योगेश कदम गोलंदाजी मार्कवरती. पंचांच्या उजव्या बाजूने पुन्हा एकदा सज्ज झालेत. गणेश यांच्यासाठी पुढील चेंडू मात्र धाव काही मिळू शकली नाहीये. चेंडू जातोय निर्धाव. डॉट बॉल आलाय. समीकरण बदलते. 15 चेंडू जिंकण्यासाठी 48 धावांची आवश्यकता. रॉयल किंग कोतोली संघ गोलंदाजी करत असताना आतापर्यंत चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. हे गोलंदाज 15 चेंडू जिंकण्यासाठी धावा करायचे आहेत 48. योगेश कदम गोलंदाजी मार्कवरती. ज्यांनी 5 षटकार खेचले होते पहिल्या इनिंग मध्ये. दर्जेदार अशी फलंदाजी केली होती. तेच फलंदाज गोलंदाजी निभावताना दिसत आहेत. गणेश साठी पुढील चेंडू. गणेश खेळण्यासाठी सज्ज. त्यावेळेला सुरेख फटका खोदून काढलाय अक्षरशः चेंडूला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावीसाठी प्रयत्न होईल का. मात्र एकच धाव मिळते. एका धावेने सांघिक धावसंख्येत पुन्हा एकदा भर पडते. 63 धावा. जिंकण्यासाठी 14 चेंडू 47 धावांची आवश्यकता असेल या मॅच मध्ये. 14 चेंडू धावा करायचे 47. मात्र एखादा षटकार या ओव्हर मध्ये येणं गरजेचं असेल. एखादा मोठा फटका सजवणं जर गरजेचं असेल तर या मॅच मध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाला विजयी व्हायचं असेल. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालेत. योगेश कदम आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन. यावेळेला मात्र उंच फटका आहे. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज पोहोचेल का तर चांगला प्रयत्न होता. झेल काही होऊ शकला नाहीये. मात्र धावा मिळतील या चेंडूवरती. 2 धावेने सांघिक धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचले 65 या आकड्यावरती. 13 चेंडू जिंकण्यासाठी 45 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 13 चेंडू 45 धावा. यानंतर होणारा सामना असेल धर्मराज स्पोर्ट कळे विरुद्ध बाबा अर्बन स्पोर्ट. दोन्ही संघाचे संघनायक आपण तयार राहायचं आहे. यानंतर आपला सामना लगेचच खेळवण्यात येणार आहे. 13 चेंडू 45 धावांची आवश्यकता. योगेश गोलंदाजी मार्कवरती. त्या चेंडूवरती जर षटकार आला तर नक्कीच या मॅच मध्ये काहीतरी होऊ शकतं. मात्र तो षटकार येईल का या चेंडूवरती. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज गोलंदाजी मार्कवरती. यावेळेला सुरेख फटका. गॅप शोधली या चेंडूवरती आणि नक्की चेंडू ट्रॅव्हल करतोय मला वाटतं सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी हा आलाय खणखणीत चौकार. धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 69 या आकड्यावरती. समीकरण बदलते. 12 चेंडू जिंकण्यासाठी धावा करायच्या 41.
12 चेंडू 41 धावांची आवश्यकता असेल या मॅच मध्ये. म्हणजे प्रत्येकी षटकामागे जर पाहायला गेलं तर 20.50 ची सरासरी गाठावी लागेल तर या सामन्यामध्ये विजय प्राप्त करू शकाल. बॉक्स वरती येऊन विराजमान व्हायचा आहे. संघ मालक आहेत. तर 12 चेंडू जिंकण्यासाठी समीकरण आहे 41 धावांचं या मॅच मध्ये. 69 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 षटकांचा खेळ झालाय समाप्त. यावेळेला पहिला चेंडू होता. सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. समीकरण बदलेल. 1 धावेने धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्येत पोहोचली ते 70. 11 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 40 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 11 चेंडू धावा करायचे 40. मात्र गोलंदाजी मार्कवरती जर पाहायला गेलं तर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल निखिल पवार. यावेळेला झेल होऊ शकला असता. झेल काही होऊ शकला नाहीये. मात्र थोडीशी दुखापत होते. 1 धाव तर मिळेल. ती 39 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज निखिल पवार. त्यावेळेला मात्र मोठा फटका सजवायचा होता. चेंडू खाली क्षेत्ररक्षक शुभम अतिशय दर्जेदार अशा झेल त्यांनी टिपलाय. याच्या दिवसामध्ये चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. समीकरण बदलते. जिंकण्यासाठी चेंडू शिल्लक असतील 9. 39 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 9 चेंडू 39 धावांची आवश्यकता. त्यानंतर होणारा सामना असेल धर्मराज स्पोर्ट कळी विरुद्ध बाबा अर्बन स्पोर्ट. दोन्ही संघाचे संघनायक आपण देखील तयार राहायचं आहे. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना. एटी स्पोर्ट पाटपनाळा विरुद्ध रॉयल किंग स्पोर्ट कोतुली. 9 चेंडू जिंकण्यासाठी 39 धावांची आवश्यकता अजून या मॅच मध्ये.
अनिकेत पाच चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 31 धावांची आवश्यकता. रॉयल किंग स्पोर्ट कोतुली विरुद्ध 80 स्पोर्ट पाटपन्हाळा. मॅच आपल्याला पाहायला मिळते. लीड जे होतं ते पहिलं तोडलं ना पहिल्या ओव्हरला. खाली कोण मी स्कोर करतो त्याचं नाव नाही माहिती. त्याचं नाव काय रे? तर नवीन बॅटर तानाजी मैदानाचा ताबा घेताना दिसत आहेत. 5 चेंडू 31 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज पंचांच्या डाव्या बाजूने. आकुट टप्प्याचा चेंडू होता. त्या ठिकाणी नक्की 4 धावा मिळतील यात काही शंका नाहीये. 4 धावेने धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच धाव फलकावरती 83 धावा आपल्याला पाहायला मिळतात. जिंकण्यासाठी अजूनही 4 चेंडू 27 धावांची आवश्यकता. 4 चेंडू आणि धावा करायच्या 27 या मॅच मध्ये. सूरज गोलंदाजी मार्कवरती आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज झालेत. यावेळेला मात्र बॅटची एज लागून विकेट कपर झील पकडू शकला नाहीये. मात्र 1 धाव. एका धावेने समीकरण मात्र बदलते. जिंकण्यासाठी अजूनही 3 चेंडू 26 धावांची आवश्यकता. मात्र 3 मोठे फटके जरी खेचले तरी ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाहीयेत फलंदाज. एखादा जर नो बॉल आला मॅच मध्ये तर काही होऊ शकतं. 3 चेंडू 26 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज गोलंदाजी मार्कवरती आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने सज्ज झालेत. यावेळेला देखील आकुट टप्प्याचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक आहे मात्र दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न होतोय. 2 धावा कंप्लीट होतील आणि नक्की 2 धावांवरती समाधान मानताना दिसतात फलंदाज. 2 धावेने सांघिक धावसंख्येत भर पडते. 86 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 2 चेंडू 24 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये.
2 चेंडू 24 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला मात्र तेज तरार चेंडू होता, समजू शकला नाहीये फलंदाज आणि डॉट बॉल आलाय. जिंकण्यासाठी 1 चेंडू शेवटचा शिल्लक असेल. 24 धावांची अजूनही आवश्यकता मॅच मध्ये. आजच्या दिवसातील दुसरा सामना एटी स्पोर्ट पाटपन्हाळा विरुद्ध रॉयल किंग स्पोर्ट कोतुली. लगेच यानंतर सामना खेळवला जाईल धर्मराज स्पोर्ट कळे विरुद्ध बाबा अर्बन स्पोर्ट. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. त्यावेळी लाखो टप्प्याचा चेंडू, सुरेख फटका आणि अंतिम आणि शेवटच्या चेंडूवरती आलाय चौकार. 4 धावा आणि 4 धावांच्या मदतीने संघ पोहोचलाय 90 या आकड्यावरती. अजूनही 20 धावा